अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। एरवी आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे ट्रम्प यावेळी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत। अमेरिकन माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यापेक्षा राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत ट्रम्प यांनी काही महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर येते। दुसरीकडे अमेरिका इराण तणाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अमेरिकन माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनियर यांच्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान सुद्धा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षा बैठकीमध्येच व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे। इराण आणि अमेरिकेमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी लग्न सोहळ्यासंदर्भात विचारणा केली असता ही माझ्यासाठी योग्य वेळ नाही असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं वृत्त आहे। आणि त्यानंतर ट्रम्प यांनी काही नियोजित कार्यक्रम रद्द करत व्हाईट हाऊसमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेतल्याची माहिती आहे। माझ्या मुलाची इच्छा आहे की मी त्याच्या लग्नाला उपस्थित राहावं। हा एक छोटासा खासगी समारंभ आहे। मी जाण्याचा प्रयत्न करेल, पण सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे तिथे जाऊ शकणार नाही। मी गेलो तरी फेक न्यूज आरोप करतील आणि नाही गेलो तर टीका करतील। व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीत उपराष्ट्रपती JD व्हॅन्स तसंच संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ, CIAचे संचालक जॉन रॅटक्लिफ आणि चीफ ऑफ स्टाफ सुजी वाइल्स यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हजर होते। अमेरिकन माध्यमांमध्ये या बैठकीनंतर इराण संदर्भात मोठे महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान आखाती देशांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। पाकिस्तान आणि कतारसह अनेक देशांचे प्रतिनिधी तेहरानमध्ये पोहोचल्याची माहिती सुद्धा आहे। त्यामुळे आता इराणमध्ये घडतंय तरी काय अशी चर्चा होतीये। अमेरिका आणि इराण संघर्ष टाळण्यासाठी मध्यस्थांची धावपळ सुरू आहे। पाकिस्तान आणि कतारचे विशेष दूत तेहरानमध्ये यासाठी दाखल झालेत। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर उच्चस्तरीय शिष्टमंडळासह इराणमध्ये दाखल झाले आहेत। आखाती देशांच्या विनंतीनंतर अमेरिकेनं काही कठोर निर्णय तात्पुरते पुढे ढकलल्याची सुद्धा चर्चा। तर इराणचा अणु कार्यक्रम आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी हे मुख्य वादाचे मुद्दे आहेत। जागतिक तेल पुरवठ्यासाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे जहाजावरील टोल, व्यापार आणि नियंत्रणावरून सुद्धा तणाव वाढण्याची शक्यता आहे। गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढतच चाललाय। राजनैतिक चर्चांना अपेक्षित यश मिळत नाहीये आणि त्यामुळे मध्यस्थ देशांनी थेट हस्तक्षेपच सुरू केलाय। पाकिस्तान आणि कतारकडून युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सुद्धा परिस्थिती अजूनही संवेदनशीलच मानली जाते। ऍक्च्युअली तसं म्हटलं तर लग्न 21 तारखेला होऊन गेलंय। हे जे 24 तारखेला बहामाज मध्ये लग्न होणार होतं गोल्फ कोर्स वरती, हे मोर ऑफ अ सेलिब्रेशन होतं। असं म्हणणं की मी लग्नाला जात नाहीये कारण मला देशप्रेम आहे, हे तेवढं खरं नाहीये। असं म्हणणं की मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये न जायचं सॅक्रिफाईस केलं आहे, हे पूर्णपणे बरोबर नाहीये। पण ते तितकंच खरं आहे की हे अमेरिकन पोझिशन सध्या जी आहे त्याच्यामुळे वॉशिंग्टन DC मध्ये प्रेसिडेंटला राहणं खूप जरुरी आहे। ऑलमोस्ट 9 ते 10 महिन्यांपासून USS अब्राहम लिंकन या एअरक्राफ्ट कॅरियर मधले अमेरिकेचे हे जे सैनिक आहेत ते फॉरवर्ड डिप्लॉइड आहेत। म्हणजे 10 महिन्यांपासून सैनिक फॉरवर्ड डिप्लॉइड आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा सुप्रीम कमांडर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हा अशा प्रकारच्या ऐशोरामाच्या किंवा अशा प्रकारच्या लग्नांच्या पार्टीजला त्या ठिकाणी जातो। अशा प्रकारचा मेसेज जर तिथल्या जनतेमध्ये गेला तर मिड टर्म इलेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डेमोक्रेटिक पार्टी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध राजकीय दृष्ट्या हावी होईल। हे होऊ नये म्हणून राजकीय दृष्ट्या फायदा घेण्यासाठी अशा प्रकारचं लग्न टाळण्याचा प्रयत्न हे डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी करतायत। ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच इराणला कठोर शब्दांमध्ये इशारा दिला होता। त्यानंतर अमेरिकेत सुरू असलेल्या हालचाली, सुरक्षा बैठका आणि वाढलेली लष्करी सतर्कता यामुळे जागतिक पातळीवर चिंता निर्माण झाली आहे। दुसरीकडे इराणच्या अणु कार्यक्रमांसंदर्भात अमेरिकेची भूमिका अधिकच तीव्र होताना दिसतेय।
जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त व्यापार सुरू राहावा यासाठी अमेरिका आग्रही आहे. एकीकडे कतार आणि पाकिस्तान सारखे देश मध्यस्थी करत असताना दुसरीकडे अमेरिका आणि इराणमधला तणाव मात्र वाढत चाललाय आणि हीच जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुढील काही दिवसांमध्ये या संघर्षावर तोडगा निघणार की परिस्थिती आणखी चिघळणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज.